या चला पुढे जाऊया आपण आणि आजचा टॉपिक सुरू करूया. करायचं ना सुरू? शॅल वी स्टार्ट एव्हरीवन? येस एव्हरीवन, कॅन वी स्टार्ट द टॉपिक? Those who have the doubts, they can send me personally on my WhatsApp. I will definitely reply because it's not possible to take each and every question from the textbook. Okay, any particular question if you have, you can send me in my personal WhatsApp number that you can see on a group. Okay, I will definitely reply and try to solve your doubts. Okay, yes, Shravani is saying practice makes man perfect. Okay, good. Nice query it is. Okay, so let's start it today's topic. Okay, we all are familiar with these numbers. Okay, we all knows the numbers from 1 to 100. Nothing new in it. We all knows numbers 1 to 100. But some interesting things are there that might you know it, or if you don't know it, you are going to learn in this chapter today. 1 to 100 पर्यंतचे नंबर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण काही यात इंटरेस्टिंग गोष्ट आहेत, इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत, इंटरेस्टिंग थिंग्स आहेत नंबरच्या संदर्भात, डिजिटच्या संदर्भात, त्या आज आपण पाहणार आहोत. ओके, सो सी दिस इज द फर्स्ट थिंग. while solving the question based on numbers 1 to 100, you must know these things. या धड्यावरचे प्रश्न आपल्याला सोडवायचे असतील तर ह्या गोष्टी तुम्ही बायहर्ट करूनच ठेवल्या पाहिजेत. मला माहित आहे की दुसऱ्या पद्धतीने सोडवता येतं, पण जर बायहर्ट असेल तर तुमचा वेळ वाचणार आहे, आणि जर वेळ वाचला तर तो वाचलेला वेळ किंवा तुमचा जो कमी झालेला वेळ आहे तो तुम्हाला दुसऱ्या डिफिकल्ट क्वेश्चनसाठी देता येईल. ओके, सो हिअर इज द फर्स्ट थिंग. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. Okay, we all know these numbers. 10 numbers are there. How many? 10 numbers are there from 1 to 100, having the digit 0 at the unit place. बघा, 1 to 100 मध्ये 10 नंबर असे आहेत की ज्याच्यामध्ये 0 हा कुठे आलेला आहे? युनिट प्लेस मध्ये. बघा, दिस थिंग यू रिमेंबर. 0 कुठे आहे? युनिट प्लेस मध्ये आहे. मग असे किती नंबर आहेत? 10 नंबर. लक्षात ठेवा. किती नंबर्स आहेत? देयर आर 10 numbers who has 0 at unit place. This is the first thing that you should remember. 10 नंबर असे आहेत की ज्याच्यामध्ये 0 कुठल्या प्लेस मध्ये येतो? युनिट प्लेस मध्ये येतो. कळलं सगळ्यांना? इज इट क्लिअर? समजलं? मग प्रश्न कसा विचारला जाईल? बघा, प्रश्न असा विचारला जाईल, how many numbers are there from 1 to 100 that have like this 9, 10, 11 and 12. So what is correct option? 10. काय प्रश्न विचारला असेल? How many numbers are there from 1 to 100 that have 0 at unit place? 1 to 100 मध्ये असे किती नंबर आहेत की ज्याच्यामध्ये युनिट प्लेस मध्ये 0 येतो? आपला आन्सर काय असला पाहिजे? 10. गॉट इट एव्हरीवन? समजला हा पॉइंट सगळ्यांना? येस? या. ओके, इट इज ऑलरेडी देअर इन टेक्स्ट बुक्स. इफ यू वॉन्ट टू नोट इट डाउन, यू कॅन. एव्हरीथिंग इज गिवन इन युअर टेक्स्ट बुक. ओके, जस्ट आय एम एक्सप्लेनिंग इट. चला, तर पहिली गोष्ट आपल्या लक्षात आली की 1 to 100 मध्ये 0 युनिट प्लेस मध्ये असणारे नंबर किती आहेत? 10 आहेत. ओके, दिस इज द फर्स्ट थिंग. पुढे, जसं 0 हा युनिट प्लेस मध्ये असणारे नंबर आहेत 10, तसं बाकीचे डिजिट सुद्धा, 1 to 9 मधला कुठलाही डिजिट घ्या, 1 to 9 मधला कुठलाही डिजिट युनिट प्लेस मध्ये असणारे किती नंबर आहेत ते दिलंय बघा खाली.
It is given here downside. We will see. बघा, each having any of the digits from 1 to 9 म्हणजे कुठलाही नंबर घ्या 1 to 9 मधला कोणताही नंबर घ्या. युनिट प्लेस मध्ये किती वेळा येतो? 10 टाइम्स. सॉरी, युनिट प्लेस मध्ये असणारे किती नंबर आहेत? 10. किती वेळा येतो हा प्रश्न परत वेगळा झाला. हाऊ मेनी टाइम्स 0 appears at unit plate हा परत वेगळा झाला. आणि हाऊ मेनी नंबर्स आर देअर हा वेगळा प्रश्न. लक्षात घ्या, दोन्ही फरक लक्षात घ्या. हाऊ मेनी नंबर्स, इथं काय करणार आपण? फक्त ते नंबर मोजणार. आणि असं विचारलं, हाऊ मेनी टाइम 0 appear इन बिटवीन 1 to 100, तर याचा आन्सर वेगळा असणार आहे. याचा प्रश्नाचा अर्थ काय होतो की 0 1 to 100 मध्ये किती वेळा येतो, आणि इथे काय प्रश्न होता की 0 युनिट प्लेस मध्ये येतो असे किती नंबर आहेत. दोन्ही प्रश्नातला फरक लक्षात घ्या. लक्षात देऊ सगळ्यांना दोन्ही प्रश्नाचा फरक? हाऊ मेनी नंबर्स विचारलं की फक्त नंबर काउंट करायचे. पर्टिक्युलर डिजिट किती वेळा येतो विचारलं तर पर्टिक्युलर डिजिट किती वेळा येतो हे काउंट करायचं. ओके, चला बघूया आपण. लेट्स सी. बघा, एखादं एक्झाम्पल घेऊया आपण, म्हणजे तुमच्या ते आणखीन चांगलं लक्षात येईल. इफ यू वॉन्ट टू नोट इट डाऊन थिंग्स, नोट इट डाऊन. ओके, द क्वेश्चन इज सपोज लाईक दिस. असा प्रश्न आहे, समजा असा प्रश्न आहे असं समजून चालूया. काय प्रश्न आहे बघा. हाऊ मेनी numbers are there from 1 to 100 that have 8 बदललाय, एवढाच फरक आहे. प्रश्न असा आहे की किती नंबर आहेत 1 to 100 मध्ये ज्याच्यामध्ये 8 हा युनिट प्लेसला येतो. मग असे कोणकोणते नंबर असतील सांगा बघू, ज्याच्या युनिट प्लेसला 8 आहे तो. कोणकोणते नंबर आहेत सांगा? विच आर दोज नंबर्स? असे नंबर सांगा की ज्याच्या युनिट प्लेसला म्हणजे लास्ट डिजिट 8 येतो. स्टार्ट फ्रॉम 1. येस, नंबर पाहिजेत मला. आय डोंट वॉन्ट काउंटिंग हाऊ मेनी, आय वॉन्ट दॅट पर्टिक्युलर नंबर्स. सपोज बघा, 18 मध्ये युनिट येतो 8 प्लेसला. 8 कुठे आला? युनिट प्लेस मध्ये आला. 28 इज देअर. येस, 8 इज ॲट युनिट प्लेस. 38 मध्ये येतो. 48 इज ऑल्सो 8 ॲट युनिट प्लेस. 58 मध्ये सुद्धा 8 युनिट प्लेसला. 68 मध्ये सुद्धा युनिट प्लेसला. ॲट 78 8 ॲट युनिट प्लेस. 88 8 at unit. Over na 100, 99, 100. So how many numbers are there? 1 2 3 4 5 6 7 8 and 9. Anything remain? Yes, anything remains. See, any number that we have not counted here. 18 28 38 48 58 68 78 88 98. Which number remain? That has a number 8 at unit place. I think each and every number we have counted. Yeah, yes or no? 8 8 8 8 8 8 at unit place. I am saying at unit place. Unit place मध्ये 8 किती वेळा येतो बघा? 8 वेळा येतो बघा. 18 28 38 48 58 68 78 88 and 98. Anything remain? Wait, let me check any number that I missed it. 1 2 3 4 5 6 7 8 and 9. ओके, युनिट प्लेस मध्ये बरोबर आहे. युनिट प्लेस मध्ये 9 वेळाच येतो. आणि असे किती नंबर, असे किती नंबर आहेत तर 9च नंबर आहेत. Am I right? Yes, no, everyone? Yeah, 9 numbers are there. That has 8 at unit place. Okay? Yeah.
ओके ओके ओके. सो गॉट इट. ओके. हे तुम्ही असे नंबर लिहून सुद्धा करू शकता, पण तेच जर बाय हार्ट असेल की कोणताही नंबर, आता याच्याऐवजी समजा दुसरा कुठला तरी घेऊया. वेट हा, याच्याऐवजी आपण समजा 7 घेऊया. 7 किंवा 6 घेऊया. क्वेश्चन इज सेम, ओनली डिजिट आय एम चेंजिंग. मी काय करतोय, क्वेश्चन तोच ठेवतोय, फक्त डिजिट बदलतोय. इट विल बी इझी टू यू टू रिमेंबर. आपल्याला काय पाहायचं की युनिट प्लेस मध्ये फक्त किती वेळा येतो ते पाहायचं आहे. ओके, चला 6 घेऊया. 6 ऍट युनिट प्लेस मध्ये बघा, लक्षात घ्या, पहिला नंबर कुठला येणार, 16. हा, इथं लक्षात घ्या 6 हा सुद्धा काउंट करायचा. मग आपण 8 काउंट केला नव्हता, 6 हा सुद्धा, कारण 6 युनिट प्लेस मध्ये झाला, 8 राहिला होता. हा, तेच म्हटलं मी मगाशी काय राहिलं. मग तो 10 वेळा झाला. किती वेळा येतो, 10 वेळा. इथं पण बघा 6, 16, ओके, 26, 36, 46, 56, 56, what happened, 66, 70, everywhere 6 at unit place. 6, 6, 6, 6, 6, 6, 6, 6. How many numbers are there? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Yes. So clear everyone? Hello everyone, is it clear? Yes, no? Yeah. So 6, the numbers or the numbers of such a numbers that has 6 at unit place are 10. 6 हा युनिट प्लेस मध्ये असणारे किती नंबर आहेत, 10 नंबर आहेत. डू रिमेंबर दिस, आय ऑल्सो फॉरगॉट इट, की 6 सिंगल डिजिट जरी असला तर तो युनिट प्लेस मध्ये आहे, म्हणून तो काउंट करावा लागेल, आपल्याला काउंट करावा लागेल. गॉट इट? ओके. सो कीप इन माइंड, नो नीड टू काउंट अगेन. हा, each having any of the digit 1 to 9 at unit place, किती वेळा असतात ते, असे 10 नंबर असतात. कोणताही डिजिट घ्या 1 to 9 मधला कोणताही डिजिट, तो युनिट प्लेस मध्ये किती वेळा, युनिट प्लेस मध्ये असणारे किती नंबर असणार आहेत, 10च असणार आहेत. ते आन्सर बदलणार नाही. राहील लक्षात सगळ्यांच्या? हॅलो एव्हरीवन, विल यू रिमेंबर? येस, नो? You remember it now? Yeah, good. Okay, so hope you are clear with it. So we will move to the next tips or next things. Okay, just a minute. थोडं सोपं आहे, लक्षात ठेवायला सोपं आहे. हा, तुम्ही अंक लिहून मोजू शकता, पण त्यात वेळ जाणार आहे. त्यापेक्षा जर बाहेर असेल तर ग्रेट, आपला वेळ वाचणार आहे. चला पुढे. आता बघा, आता कसे नंबर पाहिजेत बघा, इथे बघा. सी हियर, numbers having the same digit at unit and 10 place. म्हणजे युनिट अँड 10 प्लेसला सेमच नंबर आहे. असे किती नंबर आहेत बघा, 11, 22. बघा 11 मध्ये सुद्धा 1 युनिट प्लेसला आहे, 1 10 प्लेस मध्ये आहे. 22 ला सुद्धा 2 युनिट प्लेसला आहे, 2 10 प्लेसला आहे. बघा 33, 44, 55, 66, 77, 88 and 99. So how many numbers are there that have the same digit at unit and 10 place? Tell me, how many such numbers are there that have the same digit at unit and 10 place? मराठीत सांगतो, असे किती नंबर आहेत की ज्यामध्ये युनिट आणि 10 प्लेस मध्ये सेमच नंबर येतो. तर असे किती नंबर आहेत? वी गॉट इट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 and 9. So how many numbers are there? 9 numbers are there that have the same digit at unit and 10 place. 9 नंबर असे आहेत की ज्याच्यामध्ये युनिट प्लेस आणि 10 प्लेसला काय येतो, हे लक्षातच ठेवायचं. मग प्रश्न आला की हाऊ मेनी नंबर्स आर दॅट हॅव सेम डिजिट ऍट युनिट अँड 10, मग तुम्ही लिहित बसणार, मग काउंट करणार. ओके, त्याच्यापेक्षा जर
लक्षात असेल तर हे आपला एवढा सगळा वेळ वाचणार आहे. गॉट इट एव्हरीवन? समजलं सगळ्यांना? होप यू अंडरस्टँड इट डियर. ओके, आणखीन एक गंमत आहे बघा. हे जे नंबर दिसत आहेत ना बघा, आता जे आपण बघितले ते 11 to 99, हे नंबर एका पर्टिक्युलर नंबरने डिवाइड होतात. दीज नंबर्स आर डिवायडेड बाय एनी पर्टिक्युलर नंबर. विच इज दॅट नंबर? कोणत्या तरी एका नंबरने डिवाइड होतात हे सगळे नंबर. कोणत्या सांगा? किंवा साध्या सोप्या भाषेत सांगतो, हे सगळे नंबर कोणत्या तरी एका नंबरच्या टेबलमध्ये येतात. तुमच्या भाषेत तुम्हाला लगेच समजेल ते. कोणत्या नंबरच्या टेबलमध्ये येतात? 11 नंबरच्या. बघा 11चा टेबल्स म्हटलं तुमच्या लक्षात येईल. 11 1 11, 11 2 22, 11 3 33, सॉरी 33, 11 3 4 44, 11 5 55, 11 6 66, 11 7 77, 11 8 88, 11 9 99. किती आहेत मग? कुणाच्या टेबलमध्ये येतात? 11च्या. 11च्या टेबलमध्ये येतात. याचा अर्थ काय की हे सगळे नंबर 11 ने काय होतात? डिवाइड होतात. म्हणजे या सगळ्या नंबरला 11 ने आपण डिवाइड करू शकतो. दुसऱ्या भाषेत काय म्हणायचं? दीज आर द मल्टिपल्स ऑफ 11. म्हणजे 11 2 टाइम्स घेतला 22 येतं. मल्टिपल्स म्हटले ना, जास्त वेळा, तेवढ्या वेळा. 11 3 टाइम घेतला 33 येतं. 11 4 टाइम घेतला 44 येतं. ओके, सो these all numbers are multiples of 11, or we can say these numbers are divisible by 11. Got it? Okay, so this thing you have to remember. Okay, आता मी प्रश्न विचारतो, मला चॅट बॉक्स मध्ये आन्सर टाका पटकन. रेडी? रेडी? येस नो? Hello, ready? Okay, my question is that now I'm going to see who's the first one. How many numbers are there that have the same digit at unit and 10 place? Give me the answer. I repeat my question. How many numbers are there from 1 to 100 that have the same digit at unit and 10 place? Let me see who's the first one. Wait. Let me see who's the first one. Who's replies first? Wait. I think it is Radhe Malesh. No. Kavya Thange was the first one. Good, Kavya. Yes, everyone. It is a 9. Already we have seen it. Okay, I was just checking whether you are paying attention or not. Okay, so 11 numbers are there. Okay, next thing. 8 numbers. बघा जसे हे 11 चे मल्टिपल आहेत ना, हे सगळे नंबर 11 चे मल्टिपल आहेत. मग 8 नंबर्स आहेत असे आहेत 1 to 100 मध्ये की जे 12 चे मल्टिपल आहेत किंवा 12 ने डिवाइड होतात किंवा त्या नंबरला आपण 12 ने डिवाइड करू शकतो. असे कोणते नंबर आहेत? वी हॅव टू से द टेबल ऑफ 12. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 60, 72, 84, and 96. Am I right? Yes. So how many numbers are there? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. So from 1 to 100, how many numbers are there? 8 numbers are there. They are multiples of what? Multiples of 12. 1 to 100 मध्ये 8 नंबर असे आहेत की जे 12 न डिवाइड होतात किंवा 12 चे मल्टिपल आहेत. समजलं? Who's saying 9? 9 कसं रे? 8 are there. 8 are there. We have counted. Okay, we will not take 102 because we want the numbers up to only up to 100. We will not count forward. आपण पुढचे नंबर धरायचे नाही आहेत. मग 12 नंबरचे मल्टिपल असलेले किती नंबर असतात? 8 नंबर असतात. गॉट इट? एव्हरीवन गॉट इट? येस नो? समजलं? ओके, मग बघा 11 नंबरचे मल्टिपल किती आहेत? 9. आता एक कमी होत जाते. 12 नंबरचे मल्टिपल किती आहेत? 8. मग आता सांगा 30चा टेबल म्हणायचा 100 पर्यंत आणि तेवढे नंबर फक्त काउंट करायचे आणि सांगा मला 30 चे मल्टिपल असलेले किती नंबर असतात?
तर 7. किती असतात? 7. How many numbers are there? They are multiples of 13 from 1 to 100 only. So 7 such numbers are there. 7 नंबर असे आहेत 1 to 100 मधले जे 30 ने डिवाइड होतात. किंवा दुसऱ्या भाषेत आपल्याला असं सांगता येईल की 7 नंबर आहेत असे आहेत की जे 13 चे काय आहेत? मल्टिपल्स आहेत. गॉट इट? इज इट क्लिअर? समजलंय हे सगळ्यांना? बघा पुढे कमी कमी होत जाते. समजलंय का सगळ्यांना? गॉट इट? येस, नो? हॅव यू गॉट इट? येस, ओके, गुड. चला पुढे 6 नंबर्स असे आहेत. बघा आता कमी कमी होत जाते, मी सांगितलं. 6 नंबर असे आहेत की जे 15 and 16 चे काय आहेत? मल्टिपल्स आहेत. ओके, 6 numbers are there that are multiples of 15 and 16. If you want to check it, write the table, count it, and you will get the answer. I'm not writing because I told you the method. Okay, no need to waste time in it. It's easy to understand. सोपं आहे म्हणून मी एक्सप्लेन करत नाहीये परत परत तेच. बघा 6 नंबर असे आहेत की जे काय आहेत 15 ने डिवाइड होऊ शकतात आणि 6 नंबर असे आहेत जे 16 ने पण डिवाइड होऊ शकतात. गॉट इट? डू रिमेंबर. ओके, 6 numbers are there. They are divisible by 15 as well as divisible by 16. Okay, up to here have you understood? इथपर्यंत काही डाऊट, काही शंका विचारायची असेल तर विचारा. नसेल कुणाची काही शंका तर आपण पुढे जाऊया. येस, एव्हरीवन गॉट इट अप टू हियर? इथपर्यंत सगळं कळलं सगळ्यांना? ओके, सो नो डाऊट. गुड. So let's move on. Good. You all are good children, grasping it in a very good manner. Okay. So let's move on. Here is the table. Observe it carefully and we will discuss about it. First of all, I will see what the table is actually and what is given in it. बघा टेबल बघा आणि व्यवस्थित लक्ष द्या. बघा डिजिट काय सांगितलंय, कोणता डिजिट दिलाय? 0. 0 हा डिजिट आणि खाली काय म्हटलंय बघा, सी व्हॉट इज रिटन डाऊन. हाऊ मेनी टाइम द डिजिट ऑकर फ्रॉम 1 to 100. आता आपल्याला 0 असलेले नंबर नको आहेत. आता प्रश्न काय आहे की किती वेळा 0 येतो 1 to 100 मध्ये? प्रश्नाचा डिफरन्स लक्षात घ्या, फरक लक्षात घ्या. मग असे आपण फक्त काय मोजतो की नंबर मोजतो ज्याच्यात 0 आहेत. आता आपण काय करतो की 0 किती वेळा आलाय 1 to 100 मध्ये ते मोजायचं. ते दिलं इथे बघा, नंतर आपण व्हेरीफाय पण करू. बघा हाऊ मेनी टाइम द डिजिट ऑकर फ्रॉम 1 to 100. 1 to 100 मध्ये 0 किती वेळा येतो? 11 मध्ये. In between 1 to 100, how many times 0 appears? So 0 appears 11 times. या पुढे बघा तसंच 1, how many times 1 appears from 1 to 100 मध्ये? 21 वेळा येतो. मराठीत सांगायचं झालं तर 1 हा नंबर 1 to 100 मध्ये किती वेळा येतो? 21 वेळा. आपण बघूया नंतर पुढे एक्सप्लेन करणार आहे मी, फक्त टेबल समजून घ्या सध्या. पुढे 2 to 9 मधला कोणताही डिजिट, मग 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, 6 असेल, 7 असेल, 8 असेल, 9 असेल, तो किती वेळा येतो? 20 वेळा येतो. एनी नंबर फ्रॉम 2 to 9 that appears from 1 to 100 how many times? 20 times. हा टेबल असा आहे. आता आपण व्हेरीफाय करूया हे जे लिहिलंय ते बरोबर आहे का नाही. ओके, हे बायहार्ट केलं तर आपला वेळ वाचतो. ओके, आपण हे तुम्ही नंबर लिहून काउंट करू शकता की 0 किती वेळा आलाय, पण त्याला वेळ जाणार आहे. आता समजा ओके, द क्वेश्चन इज दॅट हाऊ मेनी टाइम्स द डिजिट 0च बोलूया आपण पहिल्यांदा ना, ऑकर्स फ्रॉम 1 to 100 असा प्रश्न आहे. तर काय करणार मी पहिल्यांदा? व्हॉट आय विल डू, आय विल राईट ऑल द नंबर दॅट हॅव 0 इन इट. मी काय करणार पहिल्यांदा की सगळे नंबर लिहून घेणार ज्याच्यामध्ये 0 आहे ते सगळे नंबर. ओके, पहिला येईल 10, दुसरा येईल 20, नेक्स्ट 30, 40, 50, 60, 70. 0 आपल्याला काउंट करायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9,
10 here 2 times are there, so we have to count it separately. Yes, how many times? किती वेळा आला? 11 times. मग हे जे दिले ते बरोबर आहे का चूक आहे? इज इट ट्रू ऑर फॉल्स? हे जे दिलंय टेबल मध्ये ते बरोबर आहे का चुकीचं आहे? येस, डेफिनेटली इट इज ट्रू. म्हणजे हे प्रश्न असा आला तुम्ही असं लिहून काढू शकता उत्तर, पण त्याला वेळ लागला नाही. मला 1 मिनिट तरी गेला कमीत कमी. तेच जर तुमचं पार्ट असेल, कॉन्फिडंट असाल तर डायरेक्ट लिहू शकता. हे नंबर लिहून काउंट करायची सुद्धा गरज आहे का? डेफिनेटली नाही. म्हणून हे शक्यतो बायहर्ट करा. सो मूव ऑन. ओके, बट बिफोर मूविंग आय विल टेल once again. From 1 to 100 0 appears 11 times. 1 to 100 मध्ये 0 11 वेळा येतो. ओके, समजलं? पुढचा नंबर आहे 1. ओके, नाव आय एम गोइंग टू गिव्ह यू अ टास्क. ओके, आता मी तुम्हाला एक छोटंसं काम देते. काय बघा, 1 हा नंबर असलेले सगळे नंबर मला चॅट बॉक्स मध्ये लिहून पाठवा फास्ट. लेट्स सी who is going to be the first one. Write all the numbers from 1 to 100 that have 1 in it and send it in a chat box fast. असे नंबर लिहा 1 to 100 मध्ये ज्याच्यामध्ये 1 आहे. फास्ट. आय एम वेटिंग फॉर युअर रिप्लायज. आय डिडंट आस्क यू हाऊ मेनी टाइम्स. मी प्रश्न काय विचारलाय, किती वेळा येतो हा विचारलेलाच नाही. मी प्रश्न काय विचारलाय, सगळे नंबर मला लिहून पाठवा चॅट बॉक्स मध्ये, एवढंच सांगितलंय मी. आणि तेवढंच करायचं, जेवढं सांगितलं तेवढंच करायचं. हितेश्री, ओके हितेश्री, बट आय थिंक यू मिस सम नंबर्स. हितेश्री, काही नंबर राहिलेत तुझे लिहायचे. हितेश्री, यू मिस सम नंबर्स. Priyanka, you also miss some numbers. Okay, somebody, see, all of you are missing some numbers. You all are missing some numbers. I am not getting exactly right answers from any one of you. आतापर्यंत कुणाकडूनही yes. Arya has given the right answer. Arya has given the right answer. Arya, congratulations, well done. Ayush is the second one. Those who have written all the numbers correctly. शकुंतला, you missed some numbers, please check it. Okay, let's see. चला इकडे लक्ष द्या. 1 हा नंबर असणारे नंबर आपल्याला लिहायचे. ओके, पहिला कुठला येणार? 1. दुसरा 10, 11. बाकी सगळ्यांनी काय केलं, 11 वरनं डायरेक्ट 22, 21. पण मध्ये आहेत ना 12 मध्ये सुद्धा 1 आहे. येस, 1 इज देअर इन 12. 13, 14, 15, 16, 17, 18 and 90, and then later on 21, 31, 71. आता काउंट करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 90, 20 and 21. किती वेळा आला? 1 नंबर किती वेळा आला? How many times? How many times it appears? Yes, it appears 21 times. 21 time आला. बरोबर का? Am I right? Have I missed any number? मला कोणता एखादा नंबर लिहायचा राहिला का बघा? I don't think so. मला वाटतं मी सगळे नंबर लिहिलेत आणि 21 टाइम येतो हे आपण बघितलेलं आहे. सो दॅट्स वाय इट इज रिटन हिअर. 1 number digit 1 appears how many times? 21 times. Got it? समजला हा भाग इथपर्यंत सगळ्यांना? पुढे बघा, पुढे काय दिलंय की 2 to 9 मधला कोणताही नंबर किती वेळा येतो ते बघायचं आहे. आता आन्सर सेम आहे. 2 जरी घेतला तरी तेवढाच वेळ येणार आहे, 3 जरी घेतला तरी तेवढाच वेळ येणार आहे. आपण बघूया, मी तुम्हाला ते पटेल. ओके, हे तुम्ही असं नंबर लिहून काउंट करू शकता, पण त्याला वेळ जातो. आणि समजा एखादा नंबर लिहायचा राहिला तुमचा, चुकला किंवा चुकलं उत्तर तुमचं, इफ यू मिस एनी नंबर्स टू राईट इट, यू विल नॉट गेट दॅट मार्क्स. सो बेटर टू बाय हार्ट इट. ओके, चला 2 to 9 मधला कोणताही नंबर, समजा आपण 4 घेऊया. चला, नाव वी, ओके, द टास्क इज फॉर यू. मला टाईप करून सांगा चॅट बॉक्स मध्ये
send me in chat box. Write all the numbers from 1 to 100 that have 4 in it. 1 to 100 मध्ये 4 असलेले सगळे नंबर मला चॅट बॉक्स मध्ये लिहून पाठवा. फास्ट. आय एम वेटिंग अँड देन आय विल राईट. Fast, everyone. Aradhya, it is clear from my side. If you are unable to hear, maybe it is a technical issue or net issue from your side. Gauri, what you are posting in the chat box, see carefully. It will be not tolerated. If you post any other thing than the answers, you will be removed from the group. मराठीत सांगतो, जर आन्सर शिवाय दुसरं काहीही टाईप केलं चॅट बॉक्स मध्ये तर क्लास नंतर त्या विद्यार्थ्याला क्लासमधून रिमूव्ह केलं जाईल. सो बी केअरफुल वाईल टायपिंग समथिंग इन अ चॅट बॉक्स. ओके, माझं लक्ष आहे प्रत्येक चॅटवर. असं समजू नका की माझं लक्ष नाहीये. आय एम रीडिंग ईच अँड एव्हरी चॅट. ओके, आर्या, ओजस्वी, आफिया, मनस्वी, ओमश्री, माधुरी, गुड. बघा सगळ्यांनी बऱ्यापैकी आन्सर दिले. गुड एव्हरीवन. चला, ओके, आय विल राईट द नंबर्स. द फर्स्ट नंबर इज 4. 14, 24, 34, and then later on 40, 41, 44, 45, 46, 47, 48, 64, 74, 84, 94, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, and 19. Which number I missed it? I have not counted this 4. Yeah, sorry. See, double is there now, so I have missed this. Okay, so 20. 20 numbers, 20 times 4 occurs in between 1 to 100. 4 हा नंबर 1 to 100 मध्ये किती वेळा येतो? 20 times. 20 times. कुठलाही नंबर घ्या, समजा दुसरा कुठला तरी घेऊया. चला, 2 to 9 मधला दुसरा कुठला तरी नंबर घेऊन बघू. आता आपण ट्राय करूया, बघूया बरं 20 टाइम्स येतोय की नाही. इथं दिलंय ऑलरेडी की 2 to 9 मधला कोणताही नंबर घेतला तर तो 1 to 100 मध्ये किती वेळा येतो असं दिलंय? 20 वेळा येतो असं दिलंय. आपण चेक करूया. 4 तर आपण ऑलरेडी बघितलं. दुसरा एखादा नंबर घेऊया आपण. चला 7 घेऊया. तर काय करूया आपण? 7 घेऊया आणि 7 हा डिजिट असलेले सगळे नंबर लिहून काढूया. लेट्स राईट all the numbers. 7, then 17, 27, 37, 47, 57, 67, 70, and then 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 77. Okay, आता 7. Let's count 7. 7 count करूया. 1, 2, 3, 4, 5, 6,
आवाज येत असेल? I hope am I audible now? Yes, no? आता आवाज येतो का मग सगळ्यांना? येत असावा. Yes, okay, it is clear from my side now. Okay, so shall we continue? माझा आवाज येतो म्हणल्यावर कंटिन्यू करा, हरकत नाही. Yes, okay, we'll continue. Good, good. So reply if I am asking you something, because I don't know whether my voice is audible to you now. Okay, okay, so let's move on. Okay, now see what is the question. मगाशी आपण काय बघितलं, 1 to 100 मध्ये किती वेळा येतो. आता आपल्याला काय बघायचं, फक्त 10 to 99 मध्ये किती वेळा येतो एवढंच बघायचं आहे. कोणताही नंबर, आता 0 किती वेळा येतो, इथे दिलंय 9 वेळा. See, it is given here that from 10 to 99 0 appears 9 times. Okay, from 10 to 99 any digit from 1 to 9 appears at 99. काय सांगितलं, सॉरी 90 टाइम्स. काय सांगितलंय बघा, 10 to 99 मध्ये 0 9 वेळा येणार. 1 to 9 मधला कुठलाही नंबर 10 to 99 मध्ये 99 वेळा येणार. मगाशी आपण 1 to 100 घेतलं होतं, आता काय करणार आपण 10 to 99 घेणार आहे. सगळ्यात सोपं काय माहिती का, मगाशी आपण बघितलं होतं का, टेल मी हाऊ मेनी टाइम्स 0 appears in between 1 to 100 मध्ये किती वेळा येत होता. मगाशी आपण बघितलं होतं किती वेळा येत होता. 0, टेल मी हाऊ मेनी टाइम्स 0 appears from 1 to 100. 1 to 100 मध्ये 0 किती वेळा येत होता, मगाशी बघितलंय आपण. 11. शुअर, आर यू शुअर एव्हरीवन? किती वेळा येत होता 11? हा, बरोबर आहे, 11 टाइम्स येत होता, बरोबर ना. मग आता आपल्याला 10 to 99 विचारलंय. मगाचे फक्त 2 नंबर बाजूला करायचे. कुठले 2 नंबर, एक तर 10, सॉरी एक तर कुठला, सॉरी 100, ठीक नाही, कारण आपल्याला 99 पर्यंत विचारलंय, 10 पासून 99 पर्यंत विचारलंय. मग 100 नंबर त्यातून कमी करायचा. 100 मध्ये किती 0 येतात, 2, तेवढे फक्त याच्यातून मायनस करायचे. आन्सर किती आलं, 9. समजलं, एवढी सोपी पद्धत आहे. काय केलं, 11 टाइम्स येतो आपल्याला माहिती आहे 1 to 100 मध्ये. त्यातल्या 100 मधले 2 0 आपण काढून घेतले, मायनस केले. का मायनस केले, तर आपल्याला फक्त 99 पर्यंतच विचारलेलं आहे म्हणून. मग किती राहिले, 9. किंवा तुम्हाला चेक करायचं असेल चेक करा, पण ही सोपी मेथड आहे. चेक कसं करायचं, परत सगळे नंबर लिहायचे आणि मोजायचं. ओके, लेट्स राईट ऑल द नंबर्स. फक्त इथून आता सुरुवात करायची 10 पासून आणि एंड करायचं 99 ला. हिअर वी हॅव टू स्टार्ट फ्रॉम 10 and end up to 99. Okay, let's see. So who's this here typing something different? Daivadeep Bhamre, I have taken your name also. Okay, next one. Yes, what I was telling. 0 10 पासून काउंट करायचे. 10 20 30 40 50 60 100 नाही घ्यायचं, आपल्याला 99. आता किती झाला बघा, 0 1 2 3 4 5 6 7 8 9 आला 9 टाइम्स. येस, इज इट ट्रू? येस, सो इट इज ट्रू. मगाशी सांगितलं तसं केलं तरी चालेल. 11 नंबर्स असतात, 11 वेळा येतो आपल्याला माहिती. त्यातल्या 100 मधले 2 0 मायनस केले तरी आन्सर तेवढं, असं लिहून फाइंड आउट केलं तरी आन्सर तेवढंच येणार आहे. आन्सर विल नॉट चेंज. सो गॉट इट एव्हरीवन? येस, नो, या, yes everyone, hope you understand it. Yeah, is it clear? Yeah, so from 10 to 99 9 appears at 9 times. Okay, now we will take the other numbers, means from 1 to 9. 1 to 9 मधला कोणताही नंबर किती वेळा येतो ते आपण पाहूया. ओके, लेट्स सी. जस्ट लेट मी रब दिस. टेक एनी नंबर. चला आपण 5 घेऊया. मग अशी 4 घेतला होता, 7 घेतला होता. 5 वर तरी कसला अन्याय. ओके, त्याला वाटायला नको वाईट माझं नाव घेतलं नाही म्हणून. ओके, सो लेट्स टेक अ 5. ओके, आता आपण मग अशी बघितलं वी हॅव सीन दॅट एनी नंबर फ्रॉम 2 to 9, मगाच्या टेबल मध्ये आपण बघितलं की 2 to 9 मधला कोणताही नंबर किती वेळा येतो, तर 20 टाइम्स येतो. हे आपण मगाशी बघितलं होतं. एम आय राईट? वी हॅव सीन दॅट एनी नंबर फ्रॉम डिजिट 2 to 9 appears 20 टाइम फ्रॉम 1 to 100. बरोबर आहे. आता आपल्याला 10 to 99 मग मायनस काय होणार,
एक तर 5 आणि दुसरा काय मायनस होईल सांगा. 1 2 3 4 5 आणखीन कुठला नंबर मायनस होईल. एनी नंबर दॅट वी कॅन मायनस. येस ओनली वन नंबर. सो 20 minus 1 it will be 19. आलं की नाही. येस एव्हरीवन. किंवा आता आपण मगाशी जसं केलं तसं सगळे नंबर लिहून काढा आणि परत 5 मोजा तरी चालते. बट युक्त्या आणि कृत्या वापरल्या तर तुमचा वेळ वाचणार आहे. आय एम टेलिंग यू अगेन अँड अगेन. सो बेटर टू यूज ट्रिक्स. चला लेट्स सी. 10 पासून विचारलंय ना आपल्याला. सॉरी 10 मध्ये नाही. सॉरी 10 नॉट. 15 25 15 25 65 75 85 and 95 and one more remainder I forgot to write it. 50 51 52 53 50 57 1 2 3 4 5 6 7 8 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 and 19. किती वेळा आला. How many times? 19 times. So it is proved. Yes or no? Yes everyone. Yes Arya, Ritesh, Meera, good. So have you got it? इथपर्यंत समजलं सगळ्यांना. It's easy. Okay, so only I want one thing to tell you, that just by heart it. Okay, without forgetting it. When you ask anybody any numbers, okay, tell me how many times this number appears from 1 to 100, or they will ask you 1 to 19, sorry 10 to 19. You must be able to answer quickly within a fraction of a second. Okay, when and when it is possible, when you by heart it. कधी पॉसिबल होणार आहे. एक तर तुम्ही बाय हार्ट केलं किंवा प्रॉपर अंडरस्टँडिंग करून घेतलेलं असेल तर तुम्ही लगेच सांगू शकाल की कोणता नंबर कोणकोणत्या नंबर मध्ये किती वेळा येतो किंवा असे किती नंबर आहेत. ओके ओके. सो एव्हरीवन, हॅव यू अंडरस्टूड? आय होप यू गॉट इट. एनी डाऊट? काय डाऊट असेल तर विचारा चॅट बॉक्स मध्ये. अदरवाइज वी विल मूव्ह. नसेल तर आपण काय करूया, पुढच्या आपल्या ट्रिक्स कडे किंवा टॉपिक कडे ओढूया. No doubts. Okay, good. Good. If you have no doubts, let's see the next things. Now the question starts. Up to here we was doing the preparation. बघा, एखादी मॅच असते, मॅचला काय करतात, इफ सपोज वन मॅच इज देअर, प्लेयर्स डू द प्रॅक्टिस प्रिपरेशन. सो व्हॉट वी वॉज डुईंग बिफोर हाफ एन आवर, सॉरी मोर देन हाफ एन आवर, वी वॉज डुईंग द प्रिपरेशन फॉर द मॅच. अँड नाव द मॅच इज गोइंग टू बिगिन. या आता खरी मॅच सुरू होणार आहे. मगाचपासून आपण जे अर्धा पाऊण तास काय करत होतो, प्रिपरेशन करत होतो, एक्सरसाइज करत होतो मॅच साठी. आता आपली मॅच इथून सुरू होत आहे. लेट्स सी. फर्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी 2-digit ऑड नंबर्स आर देअर इन ऑल. आता प्रश्नाचा अर्थ पहिला कळला पाहिजे. हाऊ मेनी किती, 2 डिजिट असलेले. तर बघा दोन कंडिशन आहेत, एक तर 2 डिजिट पाहिजेत आणि काय पाहिजेत, ऑड पाहिजेत. आणि मग हे असे किती आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे थर्ड टाइम. पहिली गोष्ट 2 डिजिट नंबर किती माहित पाहिजेत, त्यातले ऑड किती हे पण माहित असले पाहिजे. ओके बरं चला आपण बघूया. मला सांगा, हाऊ मेनी डिजिट्स आर देअर फ्रॉम 1 to 100. सॉरी, हाऊ मेनी नंबर्स आर देअर फ्रॉम 1 to 100. 1 to 100 मध्ये किती नंबर असतात सांगा. लिसन टू माय क्वेश्चन केअरफुली डिअर. लिसन टू माय क्वेश्चन केअरफुली. डोंट फोकस ऑन दिस क्वेश्चन. व्हॉट आय एम आस्किंग, फोकस ऑन इट. मी जे काही विचारतोय ना त्याच्यावर फोकस करा. या क्वेश्चनच्या आन्सर कडे आपण नंतर येणार आहोत. 1 to 100 मध्ये किती नंबर असतात, 100. बरोबर आहे. त्यातलं आपल्याला माहिती आहे. काय सांगा बघू, की 15 इव्हन असतात, 15 ऑड. एम आय राईट? नोट इट डाऊन इफ यू डोंट नो. त्यातले 15 ऑड असतात. येस, फ्रॉम 1 to 100
50 numbers are even and 50 numbers are odd. पण कुठून म्हणतोय मी 1 to 100. पण इथं विचारलंय 2 डिजिट. आता मला सांगा 2 डिजिट मध्ये 1 to 9 नंबर येणार नाहीत आणि 100 पण येणार नाही, कारण हे झाले 1 डिजिट नंबर. ओके, आणि हे झाले 3 डिजिट नंबर. हा झाला. मग आता किती इवन आणि किती ऑड येतील मग बघा. 1 to 9 मध्ये 1 to 9 मध्ये बघा 1, 3, 5, 7 आणि 9 हे झाले ऑड. किती 5 नंबर ऑड आहेत मला वाटतं. येस, 5 नंबर्स आर ऑड बिटवीन 1 to 9. आता इवन बघा 2, 4, 6, 8 हे काय आहेत? इवन आहेत, बरोबर ना? येस, इवन नंबर्स आहेत. हा 1, 2, 3, 4, 5. 5 odd numbers are there and 1, 2, 3, 4 even numbers, and one more is there. We know that 100. It is a 3-digit number, so we will minus that also. मग आता किती झाले बघा 5, 4, 5 plus 4 9 आणि 1 10 नंबर त्यातून काय होणार आहेत? मायनस होणार आहेत. काय होणार आहेत? मायनस. मग राहिले किती नंबर? Yes. Okay, I will make it clear for you once again. Just a minute. Okay, wait. Let me rub this so you will understand it clearly. पुसून घेतो आणि परत आपण याच्यावर चर्चा करूया. Okay, once you understand this concept now, question will be easy. Questions are very easy. For that, your concept of that particular thing must be clear. Huh? That's why I'm taking too much time on explaining. Okay, so we were talking about that 1 to 100 मध्ये किती नंबर आहेत? 100 नंबर आहेत. ओके, त्यातले मायनस काय होणार? 3 to 5 जे आहेत ते ऑड नंबर, सॉरी आपण जे बघितले 3, 5, 7, 9 आणि 1 ते काय होणार? मायनस होणार. आणखीन काय मायनस होणार? 4 इवन नंबर मायनस होणार. आणखीन काय नंबर मायनस होणार? तर 1 नंबर मायनस होणार. म्हणजे 100 नंबर जो आहे तो 3 डिजिट आहे तो मायनस होणार. मग किती मायनस होत आहेत? 5 plus 4 plus 1 9, सॉरी 10. मग 100 मध्ये मला सांगा 100 मध्ये 10 नंबर मायनस झाले. मग किती 2 डिजिट नंबर राहिले? 2 डिजिट नंबर किती राहिले सांगा? किती राहिले? 90. किती राहिले? 90. एम आय राईट? मग 90 राहिले. मग 50 म्हणजे हाफ. 90 च्या हाफ किती येणार? 45. 45 नंबर्स काय असणार आहेत? इवन असणार आहेत आणि 45 नंबर्स काय असणार आहेत? ऑड असणार आहेत. गॉट इट? एव्हरीवन, हॅव यू गॉट इट? समजलं? Yes, everyone. Yes, no. If you want to write it and count it, then also you can take it, but it will take time. So it is clear that 55 will be even and 55 will be odd. Yeah. So the answer is option number 2. Have you understood? Let's move on. Can we move on to the next question? पुढच्या क्वेश्चनला जायचं का? If you understood this. सो क्वेश्चन इज इम्पॉर्टंट ना. इथं 2 डिजिट सांगितलं होतं. जर असं म्हटलं असतं 1 to 100 मध्ये किती इवन आणि किती ऑड, तर 50-50 आला असतं. एम आय राईट? या. ओके, लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. आज आलाय, पटकन सांगा. हा, इन हाऊ मेनी 2 डिजिट नंबर्स डज 0 अपीयर? क्वेश्चन, सॉरी याचे हे चुकलंय, ऑप्शन चुकलेत. ऑप्शन मी बदलतो. Options are wrong given here. Option I will tell you here. Options are 9, मगाशी बघितले, पटकन सांगा. 10, 11 and 12. How many 2 digit number? 2 digit number मध्ये 0 विचारलाय, लक्षात घ्या. 1 to 100 मध्ये नाही. They have asked you in 2 digit numbers how many times 0 appears. So already we have seen not 11 time कुणामध्ये येतो? जर 1 to 100 मध्ये असेल तर 11 टाइम येतो. जर 2 डिजिट्स म्हणजे 10 to 99 पर्यंत किती वेळा येतो? 2 मायनस करायचं मला सांगितलं तुम्ही. 9 टाइम्सच येणार. किती येणार?
Only 9 times it appears, dears. Where are you? You are not paying attention, it means. याचा अर्थ तुम्ही ऐकत नाही, बघत नाही. 9 टाइम्स येतो. बघा, चेक करूया परत. लक्ष देत चला, समजून घेत चला. ओके, बघा परत लिहूया. हे एवढा वेळ नाही घालवायचा, लगेच माहित असेल तर लगेच आपल्याला ट्रिकनं पटकन सांगून मोकळायचं. इफ यू नो द ट्रिक यू हॅव टू यूज इट डिअर. ओके, चला 10 पासून सुरू करायचं ना आपल्याला. हा 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 and 90. Okay, so how many times? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. It appears how many times? Only 9 times. Got it? समजला सगळ्यांना प्रश्न हा? Everyone? Yeah. Okay. If you understood, can we move to the next question? पुढे जायचं? Let's move on. Same question. Okay, only digit is changed. Digit is changed only. How many times does 9 occur? बघा याला वेळ मोजाय पण लागत नाही, आपण मगाशी बघितलंय सगळं. 2 डिजिट्स नंबर मध्ये 9 हा किती वेळा येतो मगाशी आपण बघितलं. सांगा. लेट मी ask you one question. Let's tell me the answer fastly. What is the correct answer? How many times does 9 occurs in 2 digit number? किती वेळा येतो? Not 20, not 20, not 20. No, 90 is the right answer here. 90 वेळा येतो. मगाशी बघितलं ना आपण की 2 to 9 मधला जर डिजिट असेल तो 1 to 100 मध्ये 20 वेळा येतो. आणि 2 डिजिट्स म्हणजे 10 to 99 मध्ये किती वेळा येतो? 19. वी हॅव सीन इट. वाय फॉरगेटिंग इट? 1 to 100 मध्ये 2 to 9 पर्यंत नंबर 20 वेळा. ओके, 2 to 9 मधला नंबर 10 to 99 म्हणजे 2 डिजिट मध्ये 19 वेळा येतो. वाय यू आर फॉरगेटिंग इट? ओके, सो लेट्स सी. चला आपण कुठे होतो? इथे होतो नाही का? कुठे गेलं? हा, इथे होतो आपण. चला तर नंबर लिहून घेऊ आपण परत. फॉर युअर अंडरस्टँडिंग आय विल राईट अगेन. 39, 49, 59, 69, 79, 89, 99. Okay, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98 and 90. Yes, so how many times 9 appears? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 and 20 times. Wait, let me, I have written I think any number 2 times. Wait, 90, 29, 39, 49, 59. Okay, 69, 79, 89, 99. Okay, 91. Any numbers I have written double? Wait, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98 and 90. Let me count it again. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. Sorry, my counting was wrong. It appears 90 times only. How many times? 90 times. Yeah. Okay. So it appears 90 times. Okay. So hope you understand what I have taught you today. मला आशा आहे की आज जे आपण काही शिकलोय ते तुम्हाला समजलं असेल. Have you got it? Next questions are easy. Okay. Hope you will solve it as a homework. जमेल ना पुढचे प्रश्न सोडवायला सगळ्यांना? होमवर्क म्हणून सोपे आहे. आपण जे आतापर्यंत शिकलो, एक्सप्लेन केलं त्याच्यावर डिपेंड ते क्वेश्चन आहेत आणि मला आशा आहे की तुम्ही सगळे सोडवाल. ओके. सो ओके, मला पहिला प्रश्न समजला नाही. ज्याला समजला नाही दे कॅन कॉन्टॅक्ट मी पर्सनली आफ्टरवर्ड्स. ओके. सो होमवर्क इज राईट डाऊन द होमवर्क. आय होप एव्हरीवन ब्रॉट द नवनीत वर्कबुक, सॉरी नवनीत टेक्स्ट बुक. Homework is you have to solve exercise 4 and not in a book, yes, exercise 4 in notebook.
Yeah, this is your today's homework. Solve it and do send it as early as possible. Got it, everyone? Okay, I think it's time over. Time to over. Yeah, time is over already. So we have to stop it now. But when we'll meet again, definitely I'll ask you about your homework. And next topic we will start in the next session. Okay. So everyone, bye. See you in the next session. Okay. Till then, enjoy. Bye.